हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्समधील प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवरील आयोगाने आजपर्यंत विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. हा आपला पार्ट 2 असणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 21. पेरिपॅट्समध्ये पायांच्या किती जोड्या असतात? हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 10 ते 15 जोड्या. पर्याय क्रमांक 2 10 ते 20 जोड्या. पर्याय क्रमांक 3 14 ते 43 जोड्या. पर्याय क्रमांक 4 15 ते 40 जोड्या. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 14 ते 43 जोड्या हे आहे. स्पष्टीकरण. पेरिपॅट्स हा प्राणीसृष्टीतील ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा यांच्यातील जोडणारा दुवा मानला जातो. त्याच्या शरीरावर मांसल पायांच्या म्हणजेच लोबोपोडियाच्या साधारणपणे 14 ते 43 जोड्या आढळतात. लक्षात ठेवा, पेरिपॅट्स 14 ते 43 जोड्या पाय. प्रश्न क्रमांक 22. झुरळाचे पेरिप्लानेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 लिनियस 1758. पर्याय क्रमांक 2 डी बीर 1973. पर्याय क्रमांक 3 बुरमेस्टर 1838. पर्याय क्रमांक 4 बेंथम 1664. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बुरमेस्टर 1838 हे आहे. स्पष्टीकरण. पेरिप्लानिथा हे झुरळांच्या एका वंशाचे म्हणजे जेनसचे नाव आहे. हे जेनेरिक नाव बुरमेस्टर यांनी 1838 मध्ये प्रस्थापित केले. लक्षात ठेवा, पेरिप्लानिथा बुरमेस्टर 1838. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 टेरिडोफाइट्स. पर्याय क्रमांक 2 ब्रायोफाइट्स. पर्याय क्रमांक 3 जिम्नोस्पर्म्स. पर्याय क्रमांक 4 एंजिओस्पर्म्स. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ब्रायोफाइट्स हे आहे. स्पष्टीकरण. ब्रायोफाइट्सना वनस्पती सृष्टीतील उभयचर वनस्पती असे म्हणतात. कारण या वनस्पती जमिनीवर वाढतात, परंतु लैंगिक प्रजननासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना वनस्पती सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणतात. लक्षात ठेवा, ब्रायोफाइट्स वनस्पती सृष्टीतील उभयचर वनस्पती. प्रश्न क्रमांक 24. अमीबा हा प्रोटोझोन प्राणी आहे कारण? हा प्रश्न कंबाईन गट पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आला होता. विधान एक पेशीय प्राणी ज्यामध्ये ऊती आणि अवयव नाहीत. विधान सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी. विधान क छमपादाचा वापर हालचालीसाठी करतो. विधान अंगावर छिद्रे असलेला प्राणी. पर्याय क्रमांक 1 फक्त. पर्याय क्रमांक 2 फक्त आणि क. पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क. पर्याय क्रमांक 4 फक्त क आणि ड. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क हे आहे. स्पष्टीकरण. अमीबा हा एकपेशीय प्रोटोझोन प्राणी आहे. त्याच्या शरीरात ऊती आणि अवयव नसतात. तो प्राणीसृष्टीतील प्राचीन आणि सामान्य स्वरूपाचा प्राणी मानला जातो. हालचालीसाठी तो छमपादांचा वापर करतो. त्यामुळे अ आणि क ही विधाने बरोबर आहेत. ड हे विधान चुकीचे आहे. लक्षात ठेवा, अमीबा एकपेशीय छमपाद प्रोटोझोन. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणती जोडी वन्यप्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहे किंवा आहेत? हा प्रश्न कॉम्बाईन बी 2021 मध्ये विचारण्यात आला होता. अ आशियाई सिंह पॅन्थेरा लिओपर्सिका. ब पट्टेरी वाघ पॅन्थेरा तिग्रिस. क भारतीय गेंडा रायनोसरस युनिकोर्निस.
तामीन हरीण सर्वस एल्डी. पर्याय क्रमांक 1 फक्त आणि क. पर्याय क्रमांक 2 फक्त क आणि ड. पर्याय क्रमांक 3 फक्त आ आणि क. पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आहे. स्पष्टीकरण: आशियाई सिंहाचे वैज्ञानिक नाव पॅन्थेरा लिओपर्सिका, पट्टेरी वाघाचे वैज्ञानिक नाव पॅन्थेरा तिग्रिस, भारतीय गेंड्याचे वैज्ञानिक नाव रायनॉसरस युनिकॉर्निस आणि तामीन हरणाचे वैज्ञानिक नाव सर्वस एल्डी आहे. त्यामुळे अ, ब, क आणि ड या सर्व जोड्या बरोबर आहेत. लक्षात ठेवा: सिंह पॅन्थेरा लिओपर्सिका, वाघ पॅन्थेरा तिग्रिस, भारतीय गेंडा रायनॉसरस युनिकॉर्निस. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमच जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? हा प्रश्न कंबाईन गट पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 फक्त क आणि ड. पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि ड. पर्याय क्रमांक 3 फक्त अ. पर्याय क्रमांक 4 फक्त ब. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 फक्त ब हे आहे. स्पष्टीकरण: उभयचर प्राणी हे पाण्यातून जमिनीवर जीवनाचा अवलंब करणारे पहिले पृष्ठवंशी प्राणी मानले जातात. ते पाण्यात तसेच जमिनीवर दोन्ही ठिकाणी जीवन जगू शकतात. मात्र त्यांच्या प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते. लक्षात ठेवा: उभयचर प्राणी, जमिनीवर जीवनाचा अवलंब करणारे पहिले पृष्ठवंशी प्राणी. प्रश्न क्रमांक 27. आधुनिक योजनानुसार वर्गीकरणाचे 5 किंगड खालीलप्रमाणे. हा प्रश्न कंबाईन गट 2020 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय अ प्रोटिस्टा, फंजाय, मॅमेलिया, ॲनेलिडा, प्लांटी. पर्याय ब मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमेलिया. पर्याय क प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, पोरीफेरा, ॲनिमेलिया. पर्याय ड मोनेरा, फंजाय, मॅमेलिया, प्लांटी, ॲनिमेलिया. वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1 फक्त क. पर्याय क्रमांक 2 फक्त ब. पर्याय क्रमांक 3 फक्त अ. पर्याय क्रमांक 4 फक्त ड. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त ब हे आहे. स्पष्टीकरण: रॉबर्ट विटेकर यांनी मांडलेल्या 5 किंगडम वर्गीकरणानुसार सजीवांचे 5 किंगड आहेत: मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. त्यामुळे पर्याय बरोबर आहे. लक्षात ठेवा: 5 किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमेलिया. प्रश्न क्रमांक 28. जीवाणू खालीलपैकी या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात? हा प्रश्न कंबाईन गट 2020 मध्ये विचारण्यात आला होता. विधान अ कोशिकांवरील रिसेप्टर्समध्ये बदल करणे. विधान MDR पंप. विधान क वेगवेगळ्या एन्झाईम्सचा स्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो. पर्याय क्रमांक 1 फक्त आ आणि ब. पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 3 फक्त आ आणि क. पर्याय क्रमांक 4 फक्त ब आणि क. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि क हे आहे. स्पष्टीकरण: जीवाणू प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिरोध निर्माण करण्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर करतात. कोशिकांवरील रिसेप्टर्समध्ये बदल झाल्यामुळे प्रतिजैविकांचा परिणाम कमी होऊ शकतो. MDR पंप प्रतिजैविकांना पेशीबाहेर टाकण्याचे काम करतो. तसेच काही जीवाणू प्रतिजैविकांना निष्क्रिय करणाऱ्या एन्झाईम्सचा स्राव करतात. त्यामुळे अ, ब आणि क ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. लक्षात ठेवा: प्रतिजैविक प्रतिरोध, रिसेप्टरमध्ये बदल, MDR पंप आणि प्रतिजैविकांना निष्क्रिय करणारे एन्झाईम्स. प्रश्न क्रमांक 29. स्टॅफिलोकोक खाद्य विषबाधा होते.
हा प्रश्न कंबाईन गट 2020 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 आधी तयार केलेले एंटेरोटॉक्सिन अंतर्ग्रहण केल्यामुळे. पर्याय क्रमांक 2 विषाच्या निर्मितीनंतर ग्लोब्स पृष्ठभागाचे वसाहतीकरण केल्यामुळे. पर्याय क्रमांक 3 स्थानिक विषाच्या निर्मितीनंतर जखमेचे किंवा गळूचे वसाहतीकरण केल्यामुळे. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व कारणांमुळे. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आधी तयार केलेले एंटेरोटॉक्सिन अंतर्ग्रहण केल्यामुळे हे आहे. स्पष्टीकरण स्टॅफिलोकोकस ऑरियस या जीवाणूमुळे अन्नामध्ये एंटेरोटॉक्सिन तयार होते. हे आधीच तयार झालेले विष अन्नासोबत शरीरात गेल्यामुळे स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा होते. नुसार ही विषबाधा प्रीफोर्म स्टॅफिलोकोकल एंटेरोटॉक्सिन्स खाल्ल्यामुळे होते. लक्षात ठेवा स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा आधी तयार झालेले एंटेरोटॉक्सिन अंतर्ग्रहण. प्रश्न क्रमांक 30 संपृष्ठवंशू प्राण्यांमध्ये पेशीत आणि ऊतीत आयनांची संहती असते. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 कमी अधिक. पर्याय क्रमांक 2 कमी कमी. पर्याय क्रमांक 3 अधिक कमी. पर्याय क्रमांक 4 अधिक अधिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अधिक कमी हे आहे. स्पष्टीकरण प्राण्यांच्या पेशींमध्ये पोटॅशियम म्हणजे आयनांची संहती बाहेरील द्रवाच्या तुलनेत अधिक असते, तर सोडियम म्हणजे आयनांची संहती कमी असते. पेशीपटलावरील सोडियम पोटॅशियम पंप या आयनांचे संतुलन राखण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. लक्षात ठेवा पेशीच्या आत अधिक आणि कमी. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या संघाच्या प्रतिनिधीमध्ये शरीर रचना अत्यंत साधी व द्विपक्षीय सममिती असते? हा प्रश्न अंवी पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 पॉरिफेरा. पर्याय क्रमांक 2 सिलेंट्रेटा. पर्याय क्रमांक 3 चपटाकृमी म्हणजे प्लॅटीहेल्मिंथेस. पर्याय क्रमांक 4 वलयांकित कृमी म्हणजे अयानेलिडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चपटाकृमी म्हणजे प्लॅटीहेल्मिंथेस हे आहे. स्पष्टीकरण प्लॅटीहेल्मिंथेस संघातील प्राण्यांच्या शरीराची रचना साधी असून त्यांच्यामध्ये द्विपक्षीय सममिती आढळते. या प्राण्यांच्या शरीराला एका रेषेने 2 समान डाव्या आणि उजव्या भागात विभागता येते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर प्लॅटीहेल्मिंथेस आहे. लक्षात ठेवा प्लॅटीहेल्मिंथेस चपटाकृमी द्विपक्षीय सममिती. प्रश्न क्रमांक 32 प्लॅटीहेल्मिंथ्सचे अशा प्रकारे सर्वोत्तम वर्णन केले आहे. हा प्रश्न कंबाईन गट पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 फ्लॅटवर्म्स ट्रिप्लोब्लास्टिक असिलोमेट प्राणी. पर्याय क्रमांक 2 फ्लॅटवर्म्स डिप्लोब्लास्टिक असिलोमेट प्राणी. पर्याय क्रमांक 3 फ्लॅटवर्म्स ट्रिप्लोब्लास्टिक सिलोमेट प्राणी. पर्याय क्रमांक 4 फ्लॅटवर्म्स ट्रिप्लोब्लास्टिक स्यूडोसिलोमेट प्राणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फ्लॅटवर्म्स ट्रिप्लोब्लास्टिक असिलोमेट प्राणी हे आहे. स्पष्टीकरण प्लॅटीहेल्मिंथ्स म्हणजे चपटाकृमी किंवा फ्लॅटवर्म्स हे ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 भ्रूणस्तर असलेले प्राणी आहेत आणि त्यांच्या शरीरात खरी देहगुहा म्हणजे सिलोम नसते. त्यामुळे त्यांना असिलोमेट प्राणी म्हणतात. लक्षात ठेवा प्लॅटीहेल्मिंथ्स फ्लॅटवर्म्स ट्रिप्लोब्लास्टिक असिलोमेट. प्रश्न क्रमांक 33 नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती गुणसूत्रे असतात? हा प्रश्न पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 0 आणि 04. पर्याय क्रमांक 2 10 आणि 10. पर्याय क्रमांक 3 12 आणि 12. पर्याय क्रमांक 4 23 आणि 24. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 12 आणि 12 हे आहे.
स्पष्टीकरण: नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये गुणसूत्रांची संख्या समान असून ती 12 असते. लक्षात ठेवा, नाकतोडा, नर 12 गुणसूत्रे, मादी 12 गुणसूत्रे. प्रश्न क्रमांक 34. शार्कबाबत योग्य तो पर्याय निवडा. हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आला होता. विधान अ, अधर बाजूस मुख. विधान बी, जरायुज. विधान सी, सायक्लॉइड खवले. विधान डी, कार्टिलेजिनस अंतःकंकाल. पर्याय क्रमांक 1 अ, बी आणि डी. पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि सी. पर्याय क्रमांक 3 फक्त बी आणि डी. पर्याय क्रमांक 4 फक्त डी. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अ, बी आणि डी हे आहे. स्पष्टीकरण: शार्क हा कास्थीम्य म्हणजे चॉन्ड्रिक्थेस वर्गातील प्राणी आहे. त्याचे मुख शरीराच्या अधर बाजूस असते आणि त्याचा अंतःकंकाल कूर्चेचा म्हणजेच उपास्थीचा बनलेला असतो. शार्कमध्ये जरायुज प्रजोत्पादन आढळते. त्याच्या शरीरावर सायक्लॉइड खवले नसून प्लॅकॉइड खवले असतात. त्यामुळे विधान सी चुकीचे आहे. लक्षात ठेवा, शार्क, अधर मुख, जरायुज, कार्टिलेजिनस अंतःकंकाल, प्लॅकॉइड खवले. प्रश्न क्रमांक 35. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. झुरळ, मालपिघियन नलिका, गांडूळ. हा प्रश्न कॉम्बाईन सी पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 आचवलन. पर्याय क्रमांक 2 प्रमेखला. पर्याय क्रमांक 3 मूत्रपिंड. पर्याय क्रमांक 4 वृक्कक. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वृक्कक हे आहे. स्पष्टीकरण: झुरळामध्ये उत्सर्जनासाठी मालपिघियन नलिका कार्य करतात. त्याचप्रमाणे गांडुळामध्ये उत्सर्जनाचे कार्य वृक्कक म्हणजेच नेफ्रिडिया करतात. लक्षात ठेवा, झुरळ, मालपिघियन नलिका, गांडूळ, वृक्कक. प्रश्न क्रमांक 36. प्राण्यांच्या बाबतीत खाली काही विधाने दिली आहेत. हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आला होता. विधान अ, सर्व पृष्ठवंशीय प्राणी संपृष्ठरज्जू प्राणी आहेत. विधान ब, सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात. विधान क, सर्व कीटक परपोषी आहेत. विधान ड, सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत. वरीलपैकी कोणते किंवा ती विधाने बरोबर आहेत? पर्याय क्रमांक 1 फक्त ब आणि क. पर्याय क्रमांक 2 फक्त अ. पर्याय क्रमांक 3 फक्त क आणि ड. पर्याय क्रमांक 4 फक्त ब. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त अ हे आहे. स्पष्टीकरण: पृष्ठवंशीय प्राणी हे संपृष्ठरज्जू प्राण्यांच्या संघातील पृष्ठवंशीय उपसंघात येतात. त्यामुळे सर्व पृष्ठवंशीय प्राणी संपृष्ठरज्जू प्राणी आहेत, म्हणून विधान अ बरोबर आहे. सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडू शकत नाहीत. शहामृग आणि पेंग्विन यांसारखे काही पक्षी उडू शकत नाहीत, त्यामुळे विधान ब चूक आहे. सर्व कीटक परपोषी असले तरी या प्रश्नाच्या अधिकृत उत्तरानुसार विधान क ग्राह्य धरलेले नाही आणि योग्य उत्तर फक्त विधान अ दिले आहे. तसेच सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी नसतात. ऑक्टोपससारख्या काही मृदुकाय प्राण्यांना बाह्य कवच नसते, त्यामुळे विधान ड चूक आहे. लक्षात ठेवा, पृष्ठवंशीय प्राणी हे संपृष्ठरज्जू प्राणी आहेत. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळले? हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 पॉरिफेरा. पर्याय क्रमांक 2 आदिजीव, प्रोटोझोआ. पर्याय क्रमांक 3 चपटेकृमी, प्लॅटीहेल्मिंथिस. पर्याय क्रमांक 4 सिलेंट्राटा. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चपटेकृमी म्हणजेच प्लॅटीहेल्मिंथिस हे आहे. स्पष्टीकरण: प्राण्यांमध्ये शरीर संघटनेच्या विविध पातळ्या आढळतात.
पॉरिफेरा या संघात पेशीय पातळीचे संघटन, तर सिलेंट्राटा या संघात ऊती पातळीचे संघटन आढळते. चपटेकृमी म्हणजेच प्लॅटिहेल्मिंथिस या संघात प्रथमच ऊती एकत्र येऊन विशिष्ट कार्य करणारे अवयव तयार होतात. त्यामुळे या संघात इंद्रिय म्हणजेच अवयव पातळीचे संघटन आढळते. लक्षात ठेवा, पॉरिफेरा पेशीय पातळी, सिलेंट्राटा ऊती पातळी, प्लॅटिहेल्मिंथिस अवयव पातळी. प्रश्न क्रमांक 38. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना असे संबोधतात. हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 क्लोरोफायसी, पर्याय क्रमांक 2 सायनोफायसी, पर्याय क्रमांक 3 फिओफायसी, पर्याय क्रमांक 4 सॅन्थोफायसी. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सॅन्थोफायसी हे आहे. स्पष्टीकरण: पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना सॅन्थोफायसी असे संबोधतात. या शेवाळांमध्ये पिवळ्या रंगाचे झोफिल हे रंगद्रव्य प्रामुख्याने आढळते. क्लोरोफायसीमध्ये हिरव्या शेवाळांचा, सायनोफायसीमध्ये निळ्या हिरव्या शैवालांचा, तर फिओफायसीमध्ये तपकिरी शैवालांचा समावेश होतो. लक्षात ठेवा, पिवळे हिरवे शेवाळ सॅन्थोफायसी, हिरवे शेवाळ क्लोरोफायसी, तपकिरी शेवाळ फिओफायसी. प्रश्न क्रमांक 39. म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना असे म्हणून ओळखतात. हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 ब्लॅक मोल्डस, पर्याय क्रमांक 2 ब्लू मोल्डस, पर्याय क्रमांक 3 ग्रीन मोल्डस, पर्याय क्रमांक 4 येलो मोल्डस. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ब्लॅक मोल्डस हे आहे. स्पष्टीकरण: म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना सामान्यतः ब्लॅक मोल्डस असे म्हणतात. या गटातील रायझोप्स या कवकाची वाढ काळसर दिसते. त्यामुळे त्यांना ब्लॅक मोल्डस म्हणून ओळखले जाते. ब्लू मोल्डस, ग्रीन मोल्डस आणि येलो मोल्डस हे म्युकोरेल्सचे सामान्य नाव नाही. लक्षात ठेवा, म्युकोरेल्स, ब्लॅक मोल्डस. प्रश्न क्रमांक 40. झुरळाच्या उदरामध्ये टर्गा टी आणि स्टर्ना एस यांचा खरा क्रम हा आहे. हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 T10 S10, पर्याय क्रमांक 2 T9 S9, पर्याय क्रमांक 3 T9 S10, पर्याय क्रमांक 4 T10 S9. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 T10 S9 हे आहे. स्पष्टीकरण: झुरळाच्या उदरात एकूण 10 टर्गा आणि 9 स्टर्ना असतात. टर्गा हे उदराच्या पृष्ठीय बाजूस असतात, तर स्टर्ना उदराच्या अधर बाजूस असतात. झुरळाच्या उदरातील 10वा स्टर्न अनुपस्थित असल्यामुळे स्टर्नांची संख्या 9 असते. त्यामुळे T10 आणि S9 हा क्रम बरोबर आहे. लक्षात ठेवा, झुरळाचे उदर, टर्गा 10 आणि स्टर्ना 9. तर अशा प्रकारे आज आपण सायन्समधील प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवरील भाग 2 पूर्ण केलेला आहे. हे सर्व प्रश्न हे आयोगाने विचारलेले आहेत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.